राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे दिल्ली हायकोर्टाचे जस्टिस यशवंत वर्मा यांचा पराक्रम. त्यांच्या निवासस्थानाला आग लागली त्यावेळी फायर ब्रिगेडची जी लोक आले आग विझवण्यासाठी, त्या ठिकाणी 15 कोटीच्या नोटा सापडल्या आणि त्यातल्या बऱ्याच नोटा जळूनही गेल्या. गैरमार्गाची कमाई केलेली ही अशा प्रकारे जाती याचं चांगलं उदाहरण आहे. हे महाशय अलाहाबाद हायकोर्टामध्ये ॲटर्नी जनरल होते अखिलेश यादव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये, आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती हायकोर्ट जज म्हणून झाली 2017ला. बरेच त्यांनी निकाल दिलेले आहेत आणि त्यातून माया जमवल्याचं हे उदाहरण आहे. बऱ्याच गुन्हेगारांना जामीन देणे, बरेच मनी मॅटर सलटविणे, आणि त्यानंतरही अजून की एका साखरच्या स्कॅन्डल प्रकरणामध्ये 150 कोटी रुपयाचं ते प्रकरण होतं. CBIनं दाखल केलेल्या FIRमध्ये या जस्टिसचं नाव आहे. ही 2017-18ची काहीतरी घटना आहे. या महाशयांनी पराक्रम जो केला भ्रष्टाचाराचा, पूर्ण भारतीय ज्युडिशरीला बदनाम व्हावं लागलं. एका माणसाच्या कृत्यानं पूर्ण न्यायिक व्यवस्था भारतातली संशयास्पद परिस्थिती निर्माण झालेली आहे न्यायालयाच्या विरुद्ध. सर्वसामान्य माणसाचा जो विश्वास आहे तो उडून जाईल ना. असे जर न्यायाधीशाची जर भरती असेल, ही भरती कॉलेजियमची आहे. कॉलेजियम सिस्टीम अशी आहे की जे जजेसला अपॉइंट करतात, आणि कॉलेजियममध्ये सुप्रीम कोर्टाचे 5 जजेस असतात आणि ते हायकोर्ट जजेसच्या नियुक्त करतात. यामध्ये खूप आजपर्यंत संशय निर्माण केलेला आहे की जवळच्या लोकांना, परिचित लोकांना, नातेवाईकांना हे हायकोर्ट जज म्हणून नियुक्त करतात. आणि आजपर्यंत बऱ्याच हायकोर्ट न्यायालयामध्ये पाहण्यात आलेले की जो व्यक्ती त्या ठिकाणी जज म्हणून असतो तर त्याचाच कोणीतरी नातेवाईक त्या कोर्टात वकिली करतो, आणि तो त्यांच्या जजच्या जवळचा आहे म्हणून त्याला प्रकरणं दिले जातात इतर वकिलांकडून आणि ऑर्डर घेतल्या जातात. असे हायकोर्ट जजेस आहेत की जे दुसऱ्या कोर्टात आहेत, पण त्यांचे मुलं, मुलगी, पत्नी किंवा नातेवाईक, भाचे वगैरे ते ज्या हायकोर्टात प्रॅक्टिस करतात तिथं असणाऱ्या जजची आणि त्यांच्या जजची इंटरलिंक असते, आणि मग त्याप्रमाणे वकीलपत्र पाहून ऑर्डर केल्या जातात. असे प्रकार खूप पाहिलेले आहेत. ज्युडिशरीमध्ये भ्रष्टाचार आहे हे मान्यच करावं लागेल, पण फार कमीचा गवगवा होतो. महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा न्यायाधीश साताऱ्याला आहेत ज्यांच्याकडे अँटी करप्शनच्या केसेस होत्या. जिल्हा न्यायाधीशाच्या लेवलचे आहेत ते. त्यांच्याकडे एका अँटी करप्शनच्या केसमध्ये जामीन देण्यासाठी त्या महाशयांनी 1 लाख रुपयाची लाच एका हॉटेलमध्ये घेताना रंगेहात पकडल्या गेले आहेत. कोणावर विश्वास ठेवायचा हो? न्याय देवता म्हणलं जातं यांना. ज्या खुर्चीवर बसतात त्याला लोक आदर करतात, सन्मान करतात आणि न्याय देवता समजतात की ज्यांच्याकडून आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतात. अशा भ्रष्टाचारी
न्यायाधीशांची जर भरती झाली असेल तर या ज्युडिशरीचं काय होणार आहे पुढे, हे प्रश्नचिन्ह निर्माण होतो. सतत सातत्यानं जर असे प्रकार उघडकीस येऊ लागले तर सर्वसामान्य माणसाला न्यायालयामध्ये न्याय मागायला येणं दुःखद वाटेल. आणि भारताचे माजी चीफ जस्टिस गोगोई यांनी असं स्टेटमेंट केलं की न्यायालयामध्ये, भारताच्या न्यायालयामध्ये न्याय नाही आहे, असे स्टेटमेंट केलेले. जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस राहिलेले आहेत अशा व्यक्तींना अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं, आणि त्यानंतर काही न्यायालयामध्ये काही वकिलांची फिक्सिंग आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आपण पाहिलं आहे की अभिषेक मनू सिंघवी आणि कपिल सिब्बल हे दोघं यांच्याकडे जास्त प्रकरणं असतात आणि त्यांना रिलीफ मिळालेला आहे. असे बरेच प्रकरणं आहेत की त्यांनी चालवल्यामुळं त्यांच्या पक्षकाराला न्याय मिळाला आहे. तालुका जिल्हा न्यायालयानं जामीन दिला नाही तर सुप्रीम कोर्ट म्हणतं की तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करत नाही आहेत. एखाद्या मोठ्या फौजदारी खटले जे आहेत 302, 376 बलात्कार, खून अशा प्रकरणामध्ये जामीन देत नाहीत. कारण हे न्यायाधीश आपण जर जामीन दिला तर आपण संशयाच्या भोवरात येऊ अशी त्यांच्या मनात एक भीती असते. म्हणून ते प्रकरण सिरियस आहे, सिरियस क्राईम आहे अशा नावाखाली बेल रिजेक्ट करतात आणि त्यांच्या बेल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातच होतात. ह्या प्रकरणामध्ये जे काही शंका निर्माण झाल्या आहेत, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यानं 10-15 लाख रुपये घेतले असतील किंवा सापडले असतील, त्याची ED आणि CBI चौकशी करते, त्याला पोलीस लगेच अरेस्ट करतात. पण न्यायाधीशांच्या बाबतीत असं नाही, त्यांना कवच कुंडल आहेत. यांच्यासाठी एक 3 जजेसची कमिटी बसवली आहे चीफ जस्टिसनं. पण सर्वसामान्य माणसाला जो न्याय आहे तो न्याय सर्व न्यायाधीशांना असला पाहिजे. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन जे आहे कायद्याचं ते नसायला पाहिजे. कारण की हायकोर्ट जज आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला फक्त काढू शकते आपली पार्लमेंट, आणि त्या ठिकाणी त्याच्याविरुद्ध अभियोग चालवला जातो. तिथं मेजॉरिटीनं पास झालं पाहिजे. इम्पिचमेंट मग त्यानंतर होतं यांचं. आणि अशी घटना ऐकून मन खूप दुःखी झालं आहे की आपण न्यायालयात काम करतो तर आपल्या पक्षकाराला न्याय मिळायचा असेल तर अशा प्रकारचे जर प्रकरण होत असतील तर पक्षकारांचा आपल्यावर विश्वास काय राहील. मागच्या 35 वर्षापासून मी न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो, भ्रष्टाचारापासून दूर राहिलेलो आहे आणि माझ्या पक्षकाराला न्याय मिळावा यासाठी बरेच प्रयत्न केले. त्याप्रमाणे बऱ्याच वेळा यश मिळालं आहे, नाही म्हणता येत नाही. सरकारी वकील म्हणून जेव्हा काम करत होतो त्यावेळेला गुन्हेगारांना फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षा झालेल्या आहेत. ज्युडिशरीमध्ये अजून काही इमानदार न्यायाधीश आहेत, चांगले न्यायाधीश आहेत म्हणून ज्युडिशरी टिकून आहे. पण एका माणसाच्या कृत्यानं पूर्ण ज्युडिशरी बदनाम झाली ना. लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला, त्यांच्यामध्ये एक भावना निर्माण झाली की जजेस, हायकोर्ट जजेस म्हणजे भ्रष्टाचारी आहेत अशा प्रकारचं एक लेबल लागलं गेलं ना. या न्यायाधीशांच्या विरुद्ध यांनी चालवलेल्या प्रकरणं याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. कोणत्या कोणत्या प्रकरणात त्यांनी ऑर्डर केल्या आहेत आणि त्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का याचाही तपास करणं महत्त्वाचं आहे. आणि या न्यायाधीशांना त्यांच्यावर फौजदारी कारवाई दाखल होऊन त्यांचं प्रकरण चाललं पाहिजे. ही घटना दिल्ली हायकोर्टात जी आहे तर याचं सुप्रीम कोर्टामध्येच हे ट्रायल चाललं पाहिजे, बाकी इतर कोणी न्यायालयात ट्रायल चालू नाही. एखाद्या न्यायाधीशाला शिक्षा झाली तर ज्युडिशरीमध्ये मोठ्या प्रमाणात वचक बसेल, भीती वाटेल.
सध्या तर हे प्रकरण आता चौकशीत आहे. पाहू पुढे यामध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस मिश्रा जे आहेत काय काय भूमिका घेतात, काय काय निर्णय घेतात. आपल्याला काही दिवसात हे प्रकरणात कळेल. पण आपण ही अपेक्षा बाळगू आज की या न्यायाधीशाच्या विरुद्ध फौजदारी कारवाई व्हावी आणि यांचं ट्रायल सुप्रीम कोर्टातच चालावं. म्हणजे पुन्हा तर अपील करायला संधी नाही मिळाली पाहिजे. सुप्रीम कोर्ट फायनल आहे आणि हायकोर्ट जज आहे ते. त्यामुळे आता इतर कोणत्याही कोर्टात त्याचा सुनावणी होणं योग्य नाही आहे. म्हणून मी आज चीफ जस्टिसकडून अशी अपेक्षा बाळगतो की या प्रकरणाचा पूर्णतः ज्युडिशियल कारवाई चालून हे प्रकरणाचा निकाल लागेल. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि जय श्रीराम.